तर मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, RT ॲडमिशन 2024-25साठी ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत, हे सर्वांना माहीतच आहे। परंतु यामध्ये बरेच काही अडचणी या ठिकाणी येत असताना सध्या या ठिकाणी RTचे जे ऑनलाईन अर्ज आहे, लिंक भरण्याचे जे म्हणजे प्रवेश प्रक्रिया आहे तर ती तात्पुरता स्वरूपात या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। तर का बंद करण्यात आलेली आहे, किती दिवसासाठी बंद करण्यात आलेली आहे, यानंतर अजून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत की नाही, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून RT संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्याला मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, RT संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। RT नुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद। या ठिकाणी तात्पुरता स्वरूपात या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे। ती नेहमी किंवा कायमसाठी बंद झालेली नाही आहे, नंतर लगेचच या ठिकाणी जे आहे प्रवेश प्रक्रिया जी आहे तर ती चालू करण्यात येणार आहे। तर सविस्तर आपण जाणून घेऊया थोडक्यात। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागावरील शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया शालेय शिक्षण विभागातर्फे तात्पुरती बंद करण्यात आली आहे। प्रवेशाची प्रक्रियेअंतर्गत बालकांच्या प्रवेशासाठी सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु आता ही प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे। त्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया यापूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार असून पालकांना त्याची प्रतीक्षा लागली आहे। म्हणजे पुन्हा या ठिकाणी जे आहेत तात्पुरता स्वरूपात या ठिकाणी प्रक्रिया बंद करण्यात आली, त्यानंतर लगेचच या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे। राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी RT नुसार 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत बदलांची अधिसूचना काढली। या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली। त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे या प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RT प्रवेशास अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक तात्पुरता स्वरूपात बंद करण्यात आल्याचे RTच्या पोर्टलवर नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजे ऑफिशियल RTच्या पोर्टलवरती सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पालकांकरता सूचना ही जे RTची ऑफिशियल वेबसाईट आहे, 25% RT अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे 2024-25 अर्ज भरण्याची लिंक तात्पुरता स्वरूपात बंद केली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी पोर्टलवर सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे की तात्पुरता स्वरूपात या ठिकाणी लिंक बंद करण्यात आलेली आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी RT 25% राखीव जागांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते, परंतु 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा खाजगी शाळांसह सरकारी अनुदानित शाळांची देखील नोंदणी करून घेण्यात आली होती। त्यानुसार राज्यातील 76,053 शाळांमधील 25% राखीव यानुसार 8,68,411 जागांसाठी आत्तापर्यंत 59,361 पालकांनीच अर्ज केले आहेत। दरवर्षी प्रवेश प्रक्रियेत 3 ते 3.5 लाख अर्ज केले जातात। मात्र राज्य सरकारने या प्रवेश प्रक्रियेत सरकारी आणि अनुदानित शाळांनाही सामावून घेतल्याने यंदा या प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभला होता। परंतु आता लवकरच या प्रक्रियेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांचा खाजगी इंग्रजी शाळांमधील प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला होणार आहे। राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे हजारो विद्यार्थ्यांचा खाजगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होणार होता। त्यामुळे राज्य सरकारच्या अधिसूचनेविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली। या संदर्भातील जनहित याचिकेवरील नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने 9 फेब्रुवारीला काढलेल्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाला कार्यवाही करावी लागत आहे। त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने या प्रवेशाची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, विषय असा झालेला आहे की जे शासनाने नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले होते RTच्या प्रवेश प्रक्रियामध्ये, तर यामध्ये बरेच पालकांना ते मान्य न होते, तरीसुद्धा राज्य शासनाने ते नियम ॲड केले आणि यामुळे फरक इथे पडला की दरवर्षीप्रमाणे 3 ते 3.5 लाख विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरत होते, पालक भरत होते, परंतु ह्या वर्षी आतापर्यंत फक्त आणि फक्त 59,361 पालकांनीच अर्ज केले आहे। त्यामुळे RT प्रवेश प्रक्रियेसाठी खूप कमी प्रतिसाद मिळाला असल्यामुळे या ठिकाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयामध्ये याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। तर आता पुन्हा या ठिकाणी RTचा प्रवेश मार्ग खुला होणार आहे की नाही हे नंतरच कळणार आहे। म्हणूनच या ठिकाणी जी प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे, तात्पुरत्या स्वरूपात जे आहे तर ती थांबवण्यात आलेली आहे। यानंतर लगेच सुनावणी झाल्यानंतर जे आहेत
तर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि तसेच बालकांना पुन्हा पूर्वीसारखी जी आहे खाजगी शाळांमध्ये सुद्धा प्रवेश मिळेल अशी आशा आपण करूया. तोच प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे आणि पूर्वीप्रमाणेच जे आहेत प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.